मार्गदर्शन करावं ही त्यांना विनंती आहे. नमस्कार. सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी मी नम्र वंदन करते. आजच्या या पुणे मेट्रो भवन लोकार्पणाच्या कार्यक्रमामध्ये उभारण्यात आलेल्या मेट्रो भवनच्या लोकार्पणाच्या निमित्तानं आपण सर्वजण इथे जमलेले आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, मंत्रिमंडळातील माझ्या सहकारी श्रीमती माधुरीताई मिसाळ, आपल्या खासदार श्रीमती मीराताई कुलकर्णी, महापालिकेच्या महापौर श्रीमती मंजुषाताई नागपुरे, तसेच विधान परिषद व विधानसभेचे सर्व सन्माननीय सदस्य, उपमहापौर श्री परशुराम वाडेकर, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सर्व सन्माननीय नगरसेवक, लोकप्रतिनिधी, तसेच या उपक्रमासाठी ज्यांनी काम केले ते सर्वच अधिकारी व कर्मचारी वर्ग, सर्व सन्माननीय पत्रकार व मीडियाचे प्रतिनिधी आणि माझ्या बंधू भगिनींनो, पुणे मेट्रोचं काम मार्गी लागण्यासाठी सर्वप्रथम प्रयत्न करणाऱ्यांचे म्हणजेच लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी, तसेच सर्व पुणेकरांचं मी मनापासून अभिनंदन करते. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते आज या पुणे मेट्रो भवनचं उद्घाटन अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरं झालं आणि अत्यंत ह्या महत्त्वाच्या क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार आहात. हा आपल्या सर्वांसाठीच अतिशय आनंदाचा क्षण आहे. पुण्याच्या प्रशासकीय वैभवात भर घालतील अशा अनेक दर्जेदार इमारती उभ्या करण्याचं आदरणीय दादांचं स्वप्न होतं आणि त्यासाठी आपण आत्ताच ऐकलं की ते वेळोवेळी इथे काम करत होते. त्यांच्या दूरदृष्टीतूनच पुण्यात कामगार भवन, सहकार व पणन भवन, GST भवन, कृषी भवन, नोंदणी भवन, शिक्षण भवन, ऑलिम्पिक भवन, जमावबंदी भवन, तसेच प्रस्तावित नगररचना भवन व सामाजिक न्याय भवन अशा अनेक महत्त्वपूर्ण इमारती उभ्या राहत आहेत. आणि आज त्याच मालिकेतील पुणे मेट्रो भवनची भर पडत आहे. या सर्व प्रशासकीय इमारती जनतेच्या सेवेची केंद्र बनली पाहिजेत असं आदरणीय दादांना नेहमीच वाटत असे. एकेकाळी आपले पुणे शहर सायकलींचं शहर म्हणून ओळखलं जायचं, पण आज ते मेट्रो शहर म्हणून त्याची नवीन ओळख निर्माण करत आहे. आणि एक पुणेकर म्हणून मला नक्कीच याचा अभिमान आहे. आधुनिक अभियांत्रिकी आणि सुयोग्य नियोजनाचा उत्कृष्ट नमुना असलेली ही इमारत आणखीनच आपल्या पुण्याच्या वैभवात निश्चित भर घालणारी आहे. या मेट्रो भवनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथं तंत्रज्ञान, कार्यक्षमता आणि पर्यावरणाचा सुंदर संगम साधण्यात आलेला आहे. या इमारतीमध्ये ओपन गार्डन, लँडस्केप टेरेस, अनुभव केंद्र, 312 आसन क्षमतेचं सभागृह, बॅकअप ऑपरेशन कंट्रोल सेंटर आणि अत्याधुनिक तांत्रिक कक्ष उभारण्यात आलेले आहेत. मुठा नदीच्या काठावर उभारलेलं हे भवन शहरातील नैसर्गिक सौंदर्याशी सुद्धा सुसंगत राहून नागरी पायाभूत सुविधांचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखलं जाईल याबाबत मला पूर्ण विश्वास आहे. आपलं हे पुणे हे ज्ञान, संस्कृती आणि प्रगतीचं शहर आहे. अशा या शहरामध्ये आधुनिक, शाश्वत आणि लोकाभिमुख वाहतूक व्यवस्था उभारण्याची गरज ओळखून पुणे मेट्रोची उभारणी करण्यात आली. आणि आज या मेट्रो भवनमुळे प्रकल्प, प्रशासन, नियोजन, वित्त संचालन आणि मानव संशोधन
संसाधन आणि जनसंपर्क अशा सर्वच विभागांना एकाच छताखाली काम करण्याची संधी मिळणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड ही दोन्ही शहरं राज्याच्या विकासाची ग्रोथ इंजिन्स आहेत. या शहरामध्ये औद्योगिक, IT आणि शैक्षणिक संस्थांचं मोठं जाळं निर्माण केलेलं आहे. त्यामुळे राज्यासह विविध विभागातून अनेक रोजगार आणि उद्योग व्यवसायासाठी पुणे शहरात सतत येत असतात आणि परिणामी नागरिकांचा वेग वाढला असून वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण पडताना निर्माण झालेला होता. आणि याचा विचारच करून महायुती सरकारच्या माध्यमातून पुणे शहर आणि परिसरातील वाहतुकीच्या पायाभूत सुविधांचा सर्वांगीण विकासावर विशेष भर देण्यात आलेला आहे. रिंग रोड, नवीन रुंदीचे रस्ते, सेवा रस्ते, वेगवेगळी भुयारी मार्ग, पूल तसेच मेट्रो सारखे प्रकल्प राबवून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्थेविषयी प्रश्नाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी गुरुवारीच विधानसभेमध्ये सविस्तर उत्तर दिलेलं आहे. त्यातून महायुती या कामाची आणि विकासाची दिशा आपल्या समोर ठेवत आहे. आदरणीय दादांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील मेट्रोच्या या मोठ्या प्रमाणात विस्तार शक्य झाला आहे. स्वारगेट ते कात्रज, पिंपरी चिंचवड ते भक्तिशक्ती चौक, वनाज ते सांगणी चौक, रामवाडी ते वाघोली, खडकवासला ते खराडी, वारजे ते नळस्टॉप असे हडपसर ते सासवड, हडपसर व लोणी काळभोर या महत्वाच्या मेट्रोना मार्गांना गती मिळालेली आहे. विशेष म्हणजे पिंपरी चिंचवड ते भक्तिशक्ती चौक या मार्गावर पूर्वी केवळ 3 स्थानके प्रस्तावित होती. मात्र आदरणीय दादांनी त्यामध्ये निगडी हे महत्वाचं स्थानक वाढवण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे स्वारगेट ते कात्रज या मार्गावरही आधी 3 स्थानके होती. त्यामध्ये बिबेवाडी आणि बालाजीनगर ही 2 अतिरिक्त स्थानकेही समाविष्ट करून नागरिकांच्या सोयीचा विचार करण्यात आला. निगडी, बिबेवाडी आणि बालाजीनगर या तिन्ही स्थानकांना केवळ शासनाची मंजुरी मिळवून देण्याचं काम आदरणीय दादांनी केले, नाहीतर त्यासाठी आवश्यक निधीचीही तरतूद करून या प्रकल्पांना प्रत्यक्षात मंजुरीचा मार्ग मोकळा केला. त्यामुळे पुणे आणि परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, वेगवान आणि नागरिकांसाठी सोयीस्कर होण्यासाठी मदत झाली. जगातील मोठ्या शहराप्रमाणे पुणे विमानतळालाही मेट्रो थेट जोडणी असावी ही आदरणीय दादांची दूरदृष्टी होती. त्याच विचारातून आज लोहगाव मेट्रोचा DPR तयार होतो आहे. तसेच आशिया खंडातील सर्वात मोठ्या चाकण MIDC ला मेट्रोने जोडण्याचा सुद्धा ते आग्रही होते. तसेच देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह साहेब आणि केंद्रीय मंत्री आदरणीय नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडेही यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला गेला. पुणे अहिल्यानगर, पुणे सोलापूर, पुणे नाशिक आणि पुणे सासवड या मार्गावरील वाढत्या वाहतुकीचा ताणही लक्षात घेता भविष्यातील गरजांचा विचार करून रोड, फ्लायओव्हर आणि त्यावर मेट्रो अशी 3 मजली रचना उभारण्याचा विचार पुढे नेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर नागरिकांना पुरेशी पार्किंग सुविधा, मजबूत लास्ट माईल कनेक्टिव्हिटी आणि सर्व मेट्रो स्थानकांचे दर्जेदार बांधकाम यावरही विशेष भर देण्याची आवश्यकता आहे. सर्व पुणेकरांच्या वतीनं मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचे मनापासून आभार मानते. महामेट्रोच्या वतीनं उभारण्यात आलेले हे पुणे मेट्रो भवन केवळ प्रशासकीय मुख्यालय नाही, तर आधुनिक पुण्याच्या प्रगतीचे आणि दूरदृष्टीचे प्रतीक आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. महामेट्रोच्या या संपूर्ण टीमचं मी मनपूर्वक अभिनंदन करते. त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. धन्यवाद. धन्यवाद सुनेत्राताई. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं.